चैत्र मास आला. विनायकराव आणि देवदत्त यांची धावपळ उडून गेली. रामनवमी दारात येऊन ठेपली. दरवर्षीप्रमाणे उत्सव पार पडला. इतकं श्रमूनही देवदत्त उत्साही होता. राममूर्तीकडे तो डोळे भरून पाहत होता. ती आज अधिकच मनोहर दिसत होती. त्याच नशेत त्याने विनायकरावांना रात्र अधिक वाढत असूनही देवाचे दागिने उतरवण्यास मना केली. पण ते हलकेच उत्तरले, नको बेटा, आजकाल शहरात चोरीचे प्रमाण वाढलंय. तुम्ही कमालच करता बाबा. हा रामरायावर अविश्वास आहे. तो तर जागाच असतो. नाही देऊ, तू अजून लहान आहे. देवावर फार भार टाकायचा नसतो, नाहीतर देव खोटा पडतो. नाही नाही बाबा, आज तरी मी हे दागिने उतरू देणार नाही. माझी रामरायावर श्रद्धा आहे, त्याला तडा जाणार नाही. शेवटी हट्टापायी मूर्तीवरचे दागिने तसेच राहिले. बऱ्याच वेळाने समाधानातच तो घरात परतला. विनायकराव मात्र देवळातच राखण करीत राहिले. पहाटे पहाटे नेहमीप्रमाणे त्याला जाग आली. मनाचे श्लोक ओठावर घोळवीतच पहाटेचे वारे अंगावर घेत देवदत्त देवळात आला. पायरीशीच दचकला. तिथे खूपशी फुले चुरगळून पडली होती. तो त्वरेने आत शिरला. गाभारा उघडा होता आणि त्याचे डोळे विस्पाटले गेले. साऱ्या मूर्ती उघड्या वाटत होत्या. सारे दागिने गायब झाले होते. कपडे अस्ताव्यस्त दिसत होते. आणि समोरच रक्ताच्या धारोळ्यात त्याचे बाबा वाकडे तिकडे पडले होते. त्याची फार मोठी श्रद्धा लुटली गेली. तो धक्का इतका प्रचंड होता की न रडता ओरडता तो तसाच खेळून कितीतरी वेळ उभा राहिला होता. आणि बर्फागत गोठलेल्या चित्तवृत्ती सांगाती घेऊन देवदत्त आजवर लुटली गेलेली श्रद्धा शोधत होता. आजही मध्यरात्री तो हळूच उठला. सारे कसे शांत शांत होते. हवेत जीवघेणा गारठा होता. त्याने अंगाभोवती शाल सावरली आणि मूर्तीचा कंठा काढण्यासाठी हात उंचावला. त्याने पाहिले, रामरायाचे डोळे किंचित थरथरले. त्यात पाणी चमकले. छे, त्याने जोरात मान हलवली. निरखून पाहिले. मूर्ती शांतच होती. तो हसला. सारे मनाचे खेळ. दगडाची मूर्ती ती, तिला कसली आली चेतना? सारे झूट आहे. त्याने निर्विकारपणे कंठा काढला. तोच सोसाट्याचा वादळ जोत आत शिरला. तो पळून जायला निघाला, पण तो दरवाजावर जाण्यापूर्वीच धाडकन बंद झाला. त्याने भीतीने पाहिले. क्षणार्धात बिजली विझून गेली. समया शांत झाल्या. चारीकडे काळोख पसरला आणि थंडीतही देवदत्ताला घाम फुटला. तो त्याच भीतिग्रस्त अवस्थेत सारी शक्ती लावून दरवाजा लोटायचा प्रयत्न करीत राहिला, पण तो उघडण्याची चिन्ह दिसेना. अखेर सारे अवसान संपल्याने त्याची शुद्ध सरप. सकाळी दीनदयाळजी देवळात आले तेव्हा रात्रीचे वादळ पूर्ण शमले होते. त्या वादळ वाऱ्यानेच दरवाजा बंद झाला होता आणि दरवाजाची सैलखिटी आपोआप पडून तो बंद झाला असावा हे ओळखून दीनदयाळजींनी ती खिटी वर सरकवून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्याच्या सन्नीत अस्ताव्यस्त पडलेल्या देवदत्ताकडे त्यांचे लक्ष गेले. राम राम असं पुटपुटत त्यांनी त्याला शुद्धीवर आणले. बेटा, क्या हुआ? तुम भाग रहे थे चोरी करके? देवदत्ताने सारे सांगून टाकले. सारे शांतपणे ऐकून ते म्हणाले, राम जी की कृपा। बेटे, भगवान की शक्ति का सही रूप तुमने जाना ही नहीं। इस दुनिया में ये शक्ति है, इसका मतलब ये कभी नहीं कि हर इंसान को जो चाहे वो उसे भगवान की सेवा से मिल जाता है, बल्कि तुम्हारे काका जी ने बताया उसी तरह हम ही उस शक्ति को छोटा या बड़ा बना देते, उसे असली या नकली समझने लगते हैं। दीनदयाळ जी थोडा वेळ थांबले
देवदत्त भाविकपणे त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत होता. जाओ बेटे, ये तुम अपने हाथों राम जी के गले में फिर से पहना. त्याने दीनदयाळजीकडे दिलेला कंठा त्याच्यापुढे करीत त्याने सांगितले. देवदत्त गोंधळला. वेड्यासारखा कंठाकडे पाहतच राहिला. मैं तो पापी हूँ, चोर हूँ. आप मुझे पुलिस के हवाले नहीं करेंगे? नहीं बेटे, राम जी की कृपा से तुम खुद बदल जाओगे. उठो. आणि देवदत्त उठला. भारल्यासारखा त्याने तो कंठा अलगद रामाच्या गळ्यात घातला. हात जोडले, डोळे मिटले आणि त्या मिटल्या डोळ्यापुढे त्याच्या गावच्या देवळातील रामराया हसत उभा राहिला. त्याला वडील आठवले. आईची साद ऐकू आली. नाना काका त्याला काही सांगू लागले आणि एकदम त्याला घरी जायची ओढ वाटू लागली. नाना काकांच्या अवघड प्रश्नाचे उत्तर गवसल्यासारखे वाटू लागले. तो त्वरेने वळला आणि दीनदयाळजींच्या पायाशी वाकून त्याने आशीर्वाद मागत म्हटले, मुझे शक्ति दो, आज मैं अपने गाव जा रहा हूँ. दीनदयाळजी हसले आणि हात उंचावताना ते गहिवरले देखील आणि पाठमरा होऊन दूर दूर जाणाऱ्या देवदत्ताच्या आकृतीकडे पाहत राहिले. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.